मी 6 वर्षापासून अनेक वेळा उपोषण आंदोलन केले, पण काशी मीरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कोणाच्या दबाव वैभव शिंगारे साहेब, बांडोरे साहेब किंवा माजी उपमहापौर चंद्रकांत वैती साहेब यांच्या दबावाखाली काम करत आहे। माझ्यावरती और माझ्या भावावरती झालेल्या अन्यायाबाबत मला असं वाटते देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती कोणच नाही, फक्त काशी मीरा एक चौकी शिंगारे साहेब, बांडोरे साहेब यांच्या आशीर्वादाने चालत आहे की काय? कारण 354 सारखा खोटा गुन्हा एक व्यापारीवरती, माजी पत्रकार असून आणि मंडळाचा स्वतः या लोकांनी माझ्यावरती 354चा खोटा गुन्हा दाखल केला। मी निर्दोष झालो, पण 307 सारख्या आरोपीला वाचवण्यासाठी या लोकांनी माझी खोटी सही कोर्टात मारलेली आहे। आणि मलाच विचारतात डॉक्टरचा शिक्का असा योग्य नसून राजेंद्र कांबळे साहेब खूप चांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी मला खूप मदत केली। ते आल्याबरोबर 20/7/19 नंतर माझे पेपर सापडत नव्हते, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी मला मदत केली नाही, परंतु राजेंद्र कांबळे साहेब आल्याबरोबर वरिष्ठ पोलीस त्यांनी मला एवढी मदत केली आहे की त्यांनी कोर्टातनं पुन्हा माझे पेपर शोधायला लावले आणि 22/5/24ला माझे पेपर सापडले। त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही। परंतु साहेब, काही पोलीस अधिकारी आपला पदाचा दुरुपयोग करून मला चौकीत बोलवणे, मला आई बहिणीवरती शिवी देणे, आंदोलनाला बसलेल्या अशा कार्यकर्त्यांना दिवसभर चौकीत ठेवणे, उपाशी ठेवणे, हा अपमान करणे योग्य वाटून आत्महत्या करण्यास मजबूर करत आहे। आपणास नम्र विनंती आहे की माननीय पोलीस आयुक्त साहेबांना अशा जे आंदोलनाला बसतात त्या लोकांवरती जे पोलीस जर आरोपी असले तर त्यांना दोषी करून मदत करावी व त्यांचं शिक्षण किती ते मीरा भाईंदरमध्ये कमीत कमी 10 वर्ष ड्युटी करतात, अशा पोलीस अधिकाऱ्यांना काशीमाला पाठवू नये, ज्यांना जो फिर्यादी आहे त्याची हिंमत खचते व तो आत्महत्या करण्यास मजबूर होतो। हीच नम्र विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की त्यांनी अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी झाली पाहिजे। एवढंच बस, बाकी काहीच नाही। आणि ज्या साहेब लोकांनी माझ्यावरती अन्याय केला त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। 7 वर्ष मला उपोषण आंदोलन करावं, एक सामान्य नागरिक, व्यापारी, माजी पत्रकार असे करतात, सामान्य नागरिक आत्महत्या करेल, आत्महत्या करण्यासाठी मजबूर करत आहे। मी सकाळपासून न जेवता चौकीला चाललोय आणि तिथूनच मला कांबळे साहेबांवरती विश्वास आहे, तर तसं मला योग्य वाटलं तर मी थांबणार नाही। तर कुठेतरी सामान ठेवून ही गाडी चौकीची आहे, सरकारी गाडी आहे का पोलिसांनी घेतली माहीत नाही, तरी मी तिथून चालत कुठेतरी निघून जाईन आणि मेलो तर काशी मीरा चौकी फक्त नेते लोकांना वाचवण्यासाठी काम करतात, एवढीच माझी विनंती आहे। एवढा दबाव कशासाठी? एक गरीब माणूस नाही बघतो, त्याला न्याय देत नाही आहेत आणि मला तोडून घेऊन चालले न लिहून देता। ठीक आहे, सिनियर साहेबांचा मी मान सन्मान करणार, कांबळे साहेबांमुळे त्यांचा आशीर्वाद आहे, माझे पेपर सापडले। आज चर्चा करून बघतो मी काय बोलतात, नाही तर तिथूनच सामान तिथे ठेवून निघून जाणार.